सर्वात प्रथम 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतोय। मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार नव्याने आलेलं आहे आणि जनकल्याणकारी अनेक योजना त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येतात। पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचा सुवर्णयोग सुवर्ण काळ आपल्याला पाहायला मिळेल की जगाचे सगळे लोक हे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छितात। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिक किंमत देण्यासाठी आम्ही सारे प्रयत्न करतो। युवा युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी असतील SC ST असतील सारे समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। विशेषतः आमचा हा जो धुळे जिल्हा आहे हा धुळे जिल्हा प्रगतिशील जिल्हा असा म्हणून आता त्याची ओळख निर्माण झाली। अनेक महामार्ग या जिल्ह्यामधून जातात। इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये नरडाणा MIDC फार वेगाने इथे तयार होते। साक्रीमध्ये धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी MIDC निर्माण करण्याचं उभं करण्याचं काम आम्ही करणार आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं की मनमाड इंदौर रेल्वे जो आहे हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प, याच्या माध्यमातून रेल्वे मार्ग जो आहे तो दळणवळणचं फार मोठं इथे नेटवर्क आपल्याकडे तयार होणार आहे आणि म्हणून हायवे असतील, रेल्वे असतील, इंडस्ट्रियल सेक्टर असेल, सोलार पार्क असतील, तापी नदीवरचे बंधारे असतील, PDN योजना, बंद नलिकी योजना असेल, अशा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचा संकल्प आमच्या सगळ्यांचा आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, वित्त मंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा, माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, या तिघांचाही पाठिंबा आणि विशेष लक्ष हे धुळे जिल्ह्याकडे आम्हाला लागणार आहे। मागच्या काळामध्ये अनेक सरकारांमध्ये धुळे जिल्ह्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आहे। योजना आणि निधींचा अभाव आहे। आमच्याकडे कुपोषणचं देखील क्षेत्र आहे। आदिवासी 2 तालुके, साक्री तालुका महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे। म्हणजे एखाद्या वेळेस साक्रीला जर लक्षांक आलं तर 2-3 इतर तालुक्यांना मिळून किंवा 1-2 जिल्ह्यांना मिळून जेवढं येतं तेवढं आमच्या साक्री तालुक्यामध्ये येतो। पुढच्या काळामध्ये हे तालुक्यांचं रिऑर्गनायझेशन देखील आम्ही करणार आहे आणि धुळे जिल्ह्याला विकास पुढे नेण्यासाठी आम्ही सारे कटिबद्ध असताना महाराष्ट्र सरकारचे प्रमुख हे धुळे जिल्ह्याकडे विशेष लक्ष देतील हे या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्साहाचं आणि सकारात्मक वातावरण आहे। स्तरावरती आपण मंत्री महोदय या संदर्भात आपण काही प्रयत्न करणार नाही। 2 विषय आपण आहे, एक की भावना आहे, संस्कृती आहे, काही आपल्या परंपरा आहेत, त्या गोष्टींची जपणूक झालीच पाहिजे। पण जी श्रद्धा आहे या श्रद्धेचा मान होत असताना अंधश्रद्धा ज्या चुकीच्या काही पद्धती आहे, माणसाला त्रास देणाऱ्या पद्धतीत या पद्धती बंद झाल्या पाहिजे। आता कोणी विचारलं तुम्ही पूजा का करतात, तुम्ही देवाला का प्रार्थना करतात, तर ह्या विषयाकडे आम्ही आमची संस्कृती मानणारे लोक आहेत, परंतु जिथे अंधश्रद्धा होत असेल त्याला कडकपणे निर्मूलन झालंच पाहिजे। या दोघींमधला जो अंतर आहे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये अंधश्रद्धा याचं निर्मूलन करण्यासाठी ताकदीने आपला प्रयत्न आहे। सातत्याने संविधानाची पायमल्ली करताय, काय म्हणाले? नरेंद्र मोदी साहेबांनी शपथविधी घेत असताना संविधानाला नतमस्तक राहून त्याचं अभिवादन करून त्यांनी शपथ घेतली आहे। संविधान दिवस हा साजरा करण्याचे जे आदेश आहे 75 वर्षामध्ये कोणी दिले असतील तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिले। भारतीय जनता पार्टी संविधान हे पवित्र ग्रंथ मानते आणि संविधानाला घेऊनच सातत्याने आम्ही काम केलं आहे। राजकीय विरोधक टीका काय करतात त्याच्याकडे दुर्लक्ष आम्ही करतोय। सकारात्मक काही सूचना असतील, निवडणुका संपल्यात, महाराष्ट्राच्या हिताचं काय असेल तर जरूर त्याच्यामधनं चर्चा करता येईल, स्वीकारता येईल। कशा पद्धतीचे आदेश आपण आता त्या संदर्भात दिलेत आणि काय संदेश? आपल्याला माहिती आहे की मोठं समाधानाने सांगावंसं वाटतं की पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्ती सोयाबीन खरेदी हे महाराष्ट्राने केलेली आहे। त्याच्यामध्ये 7 लाख टन ही जवळपास महाराष्ट्र सरकारने खरेदी केली आणि अजून लाखो टन खरेदी चालू आहे आणि जवळपास 10 ते 11 लाख टन सोयाबीनची खरेदी महाराष्ट्र सरकार करणार आहे। मध्यंतरी बारदानाची अडचण, एक प्रकारचं काही लोकांनी मिळून एक वातावरण तयार केलं होतं, बारदानाच उपलब्ध नव्हते आणि म्हणून तात्काळ निर्णय घेऊन जवळपास 2 लाख टन याच्यासाठी 20 लाख आणि अजून 20 लाख असे बारदाने हे उपलब्ध करून दिलेले आहेत। सगळीकडे बारदान उपलब्ध आहे आणि अजून आम्ही रिव्ह्यू करू, प्रसंगी काही त्याच्यामध्ये मुदत वाढ करायची त्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आपल्याला माहिती आहे की आता तूर येणार आहे त्यापूर्वीच
3 लाख टन तूर खरेदी संदर्भातलं नियोजन हे महाराष्ट्र सरकार केंद्राच्या माध्यमातून आम्ही करतोय। त्याच्यामध्ये 300 सेंटर तात्काळ सुरू करण्याच्या सूचना मी दिल्या। त्याच्यामध्ये नोंदणी चालू झालेली, जशी काही नोंदणी होईल त्याची खरेदी ही पुढच्या काळामध्ये होईल। आणि ही जी खरेदी असते ही दरवर्षी होतच असते, परंतु कधीतरी बारदान उपलब्ध नाही आहे, बसायला व्यवस्था नाही, अशा सगळ्या अडचणी दूर व्हाव्या अशा सक्त सूचना मी केल्या। शेतकऱ्यांना कुठलाही त्रास त्याच्या माध्यमातून व्हायला नाही पाहिजे। एक सावलीची व्यवस्था, त्यांना एक ऑटोमॅटिक जनरेटेड रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणत्या तारखेला त्यांची तूर खरेदी होणार आहे असा SMS त्यांना पोचेल। त्या दिवशी ज्या दिवशी त्यांची SMS राहील त्या दिवशी त्यांची तूर खरेदी होणारच, अशा प्रकारची व्यवस्था आहे। शेतकरी तिथे गेल्यावर सावलीमध्ये बसण्याची व्यवस्था राहील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहील। काही तक्रार असेल तर प्रत्येक केंद्रावर तक्रार निवारण अधिकारी आणि तक्रार निवारण व्यवस्था तिथे राहील। आणि त्यांचं वेअरहाऊसिंगमध्ये ठेवल्यानंतर वेअरहाऊसिंग रिसीट जनरेट झाल्यानंतर 72 तासामध्ये डिजिटली त्यांच्या खात्यावर पैसे पोचले पाहिजे, असंही नाफेडला मी कडक सूचना दिल्या आहेत। शेतकऱ्यांचा पैसा माल घेतल्यानंतर वेअरहाऊसिंग रिसीट मिळाल्याच्या 72 तासामध्ये पोचवलं नाही तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहे। म्हणून पेमेंट सुद्धा वेळेत मिळालं पाहिजे, मोजणी व्यवस्थित झाली पाहिजे। गोडाऊनची अडचण येते, कारण सोयाबीन मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये, इतर गोडाऊन प्रोक्युअर करण्यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत। आणि सारी प्रणाली, शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळेल, व्यवस्थित सुकर अशी व्यवस्था मिळेल, हा प्रयत्न आमचा आहे। राज्याचे अर्थमंत्री महोदय अजितदादांना मी विनंती केली की हा जो विभाग आहे याला बळकट करण्याचं काम, मार्केट कमिट्या मजबूत झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही। एक कोल्ड चेन तयार करण्याच्या बाबतीत, एक गोडाऊन चेन तयार करण्याच्या बाबतीत या सगळ्यांसाठी निधी लागेल आणि अर्थमंत्री महोदय ही निधी देणार आहे, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी मला दिलं आहे। नाही, धुळे जिल्हा हा राजकीय दृष्ट्या देखील एक विचाराने चाललेला हा जिल्हा आहे। मागच्या काळामध्ये तर महायुती वगैरे कसं होईल याच्या संदर्भातला योग्य निर्णय महायुती म्हणूनच आम्ही काम करतोय। आणि याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही बघितलं की एकतर्फी या आमच्या विचाराच्या आहेत। पुन्हा त्याच्यामध्ये लोक निवडून आणणं आणि त्याच्या माध्यमातून विकास हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील। त्या उपर जिल्हा प्रशासनचं काम करत असताना सर्व पक्षांना मी घेऊन काम करतो आणि बरेच चांगले सकारात्मक सूचना ज्या आल्यात त्याचं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय। सगळ्या आमदारांचा आग्रह आहे की पालकमंत्री संपर्क कार्यालय इथे स्थापित व्हावं। धुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये पालकमंत्री संपर्क कार्यालय त्याच्या माध्यमातून स्थापन होईल। त्याच्यामध्ये काही अधिकारी आम्ही समन्वयासाठी लावणार आणि हे जे काय प्रश्न आहेत, जसं आम्हाला काही वीर पत्नी भेटल्या आणि त्यांच्या पती हे शहीद झालेत, 5 एकरची जमीन त्यांना कायद्याने मिळते, पण त्याच्यासाठी कुठंतरी फिरावं लागतं, भेटावं लागतं, वेळ लागतो। तर या सगळ्या गोष्टींमधनं प्रशासन गतिशील चालण्याच्या दृष्टिकोनातनं पालकमंत्री संपर्क कार्यालय स्थापन होईल तात्काळ आणि त्या माध्यमातून जे धोरणात्मक प्रकल्प असतील किंवा जिल्ह्यामध्ये मोठमोठे प्रकल्प आहेत त्याचा रिव्ह्यू होऊन त्याला गती देण्याचं काम पुढच्या काळामध्ये किंवा महत्त्वाच्या प्रश्नांना गती देण्याचं काम पुढच्या काळामध्ये होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।